राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांच्यातील वाद काही मिटताना दिसत नाहीये। एकनाथ शिंदे हे बकासूर आहेत, भस्मासुरासारखं त्यांनी काम केल्याचं टीका जी आहे ती गणेश नाईक यांनी केलेली आहे। त्यानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्येच वाद पेटतोय का या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर आहेत। मग गणेश नाईक यांनी थेट भस्मासुराची उपमा दिली एकनाथ शिंदेंना। नाही, याच्यामध्ये गणेश नाईक हे नेते आहेत युतीमधले आणि त्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप करतायत ते अत्यंत चुकीचे आहेत। एक जर बोट त्यांनी समोरच्याला दाखवलं तर 4 बोटं त्यांच्याकडे नेहमी असतात। त्यांचाही आपण इतिहास पाहिला तर त्यांचाही इतिहास आपण जर काढायला सुरुवात केली तर ते लय धुतल्या तांदळासारखे असं त्यांना वाटत असेल तर त्या पद्धतीचा त्यांचा तो विषय नाही आहे। एकनाथ शिंदे ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत, उपमुख्यमंत्री झालेले आहेत। आपण बघितलं असेल तर ही सत्ता आणताना ते स्वतः मुख्यमंत्री होते आणि एक योजना लाडकी बहिणाचे, शेतकऱ्यांचे विषय असतील, शहरी विकासाचे विषय असतील आणि त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या काळात त्यांनी भरीव काम केल्यामुळं शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं त्याच्यामध्ये सरकार आलं आणि त्याचे मोठं योगदान एकनाथ शिंदे साहेबांचे। आणि हे जर अशा पद्धतीने बोलत असतील तर माझ्या माहितीप्रमाणे तुमचं राजकीय जे काय आहे, त्यांचा मुलगा निवडणुकीत पडला असेल, ती सल त्यांच्या मनात असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी पाडला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी युती धर्म पाळला होता त्या काळामध्ये, म्हणून भाजपाच्या उमेदवाराला मदत केली असेल, पण त्याचा राग त्यांच्या डोक्यात आहे। पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एकतर त्यांना सूचना केल्या पाहिजे आणि जर सूचना करत नसेल तर मग ह्याच्यामागं कोण आहे हे बी शोधलं पाहिजे। आणि जर सातत्यानं जर शिंदे साहेबांना जर टार्गेट करत असेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते बोलणार आहे आणि बोललो नाही तर त्या पक्षामध्ये आम्ही पदाधिकारी राहून बी उपयोग नाही। पण सातत्याने जर बोलत असेल तर ह्याच्या खालच्या स्तराला जाऊन आम्ही टीका टिप्पणी करू शकतो आणि जर ज्या पद्धतीने ते बोलतात त्या पद्धतीने सर्व तयारीत आहेत। पण शिंदे साहेब युती धर्म पाळतात त्यामुळे आम्ही सगळी त्या पद्धतीने, पण साहेब अजूनही तसं काही स्वतः वैयक्तिक काय बोलत नाहीत, पण आम्ही कार्यकर्ते त्या शिंदे साहेबांच्या बाजूने बोलणार, कारण शेवटी पक्षाचे प्रमुख आहेत आणि लवकरात लवकर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना सूचना केल्या पाहिजे, ताबडतोब त्यांचं तोंड बंद केलं पाहिजे। मी एक पोस्ट केली होती त्यात श्वानाची उपमा दिलेली होती आणि खाली हॅशटॅगमध्ये नवी मुंबई पॉलिटिक्स लिहिली होती। नाही, याच्यामध्ये बघा आपण बघितलं असेल की जर सारखंच एखादा विषय बोलला तर आपण समजू शकतो, पण रोज उठल्या आपण सकाळपासून जे सुरुवात करणार ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे, तुझं काम कर ना, म्हणजे तुझं जे पद दिले त्याचं काम कर, त्याला न्याय दे, त्याच्यावर काय काम करता येतं ते बघ। तू सातत्यानं शिंदे साहेबांवर आरोप करणं हे योग्य नाही। हे होते रवींद्र धंगेकर। एकीकडे गणेश नाईक जे आंदोलन करतायत ते ज्या छत्राखाली उभे आहेत त्यामुळे ते हे सगळ्या पद्धतीचे जे आरोप आहेत ते आरोप करतायत। एकनाथ शिंदे हे युती धर्म पाळतायत त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा, अन्यथा आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्हाला यापेक्षाही आणखीन वेगळ्या भाषेत उत्तर देतील असं त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर पुण्यामध्ये जे आंदोलन झालं त्याला हिंसक वळण लागलं आणि तेही महापौरांच्या उपस्थितीत। महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो, कुठल्या पक्षाचा नसतो, त्यामुळे महापौरांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे असा सल्ला सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपूर यांना दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे।